नमस्कार. मी मृदुला जोशी पुरंदरे सेलिब्रिटी चार्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे आलेली आहे एक हरहुन्नरी कलाकार सुलेखा तळवलकर. कलेच्या विविध क्षेत्रात लीलया संचार करणारी सुरेखा अभिनयाचं प्रत्येक अंग जगली आहे. विविध जॉनरच्या भूमिका साकारत अभिनयातला आपला सिद्धहस्त तिने दाखवून दिलाय. अवंतिका, असंभव ते अगदी आत्ताची शेजारी शेजारी सख्खे शेजारीत आपल्या अभिनयाची तिने छाप पडली आहे. केवळ मालिका नाही, चित्रपट आहे, हिंदी मालिका आहे, कितीतरी. अर्थातच आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि तुम्हीही तिच्याशी गप्पा मारू शकता. आपला टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. तर आपण सुलेखाचं स्वागत करूया. सुलेखा, सेलिब्रिटी चार्टमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खूप छान वाटलं. खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायची इच्छा होती. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आम्ही बघितलेल्या आहेत, म्हणजे चित्रपटातल्या, मालिकांमधल्या. पण पहिले येऊया आपण शेजारी शेजारीबद्दल. फुल फ्लेश कॉमेडी जॉनरची ही भूमिका तू किती एन्जॉय करतेस? नाही, सगळ्यात आधी सुलेखाला कॉमेडी जमेल का नाही इथपासून सवय होती. कारण मला कॉमेडी करताना मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणीच बघितलं नव्हतं. कारण मराठीमध्ये मी फक्त सुरुवातीला अवंतिका म्हणा किंवा त्याच्यानंतर खूप खलनायकाच्या भूमिकांमध्ये सगळ्यांनी मला बघितलं होतं. तर कॉमेडी हे जमेल का किंवा हाऊ गुड विल शी बी ॲट इट. पण त्याच्यासाठी मी फुल मार्क्स देते एकतर रंगा सरांना, गीताताईंना आणि झी टीव्हीला. कारण त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर. खरं म्हणजे झी टीव्हीचं तू पहिल्यापासूनच आभार मानते. मला वाटतं तेरी भी चूप मेरी भी माझी चूप पहिली serial झी टीव्हीची ना. हो, येस, हिंदीतली जी होती. हो. तर एकूणच सुलेखा, मी बघते की आता तळवलकर, स्मिताताई तळवलकर यांची सून असं जरी असलं तरी तुझं एक वेगळं त्याच्यामध्ये जॉनर आणि त्याच्यानंतर तू तळवलकरांकडे आली. तर एकूण तुझी ही जी अभिनयाची वाटचाल आहे त्याबद्दल थोडक्यात कशी सुरुवात झाली? खरं सांगू का की आता आभार प्रदर्शन करायची जर का वेळ आली तर सगळ्यात आधी नाव आहे संजय नार्वेकर. कारण रुईयामध्ये मी होते, रुईयामध्ये शिकले आणि रुईया नाट्यवलय पासून माझ्या करिअरला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यात ऑडिशन्स झाले. मला काही या फील्डबद्दलच काही माहिती नव्हती, पण माझ्या आईने सांगितलं की प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा, आवडो न आवडो. तर मी तसं ऑडिशनला गेले रुईया नाट्यवलयाच्या आणि 7च्या आत घरात ही एकांकिका आम्ही केली जी खूप फेमस झाली. त्याच्यानंतर स्मिता त्यांनी म्हणजे माझ्या सासूबाईने त्याच्यावरती फिल्म सुद्धा केली. पण खरं सांगू का की भूमिका कुठली आवडली किंवा अवंतिका जेवढी माझ्यासाठी प्रिय आहे तेवढीच शेजारी सुद्धा प्रिय आहे. पण म्हणजे असं विचारणं इज ॲज गुड एज मला आर्या आवडतो की मला टिया आवडते. माझी मुलं किती वर्षांची आहेत ती? आर्या 14 आणि टिया 9. अजिबात नाही वाटत. तर अवंतिकाबद्दल बोलायचं झालं तर खूप वर्षानंतर मी कामाला परत सुरुवात केली होती. कारण बेसिकली एक माझ्या डोक्यात होतं की हे सगळं आपण बॅलन्स करायचं आहे. कुठेही घरी असं नाही वाटायला पाहिजे की अरे हिनी तर करिअरला वाहून घेतलंय किंवा मला कुठेही गिल्ट वाटायला नको की माझं घराकडे दुर्लक्ष होतंय. म्हणून दोन्ही मुलांसाठी, नवऱ्यासाठी तेवढा वेळ मी बाजूला काढला होता. 3 वर्षानंतर मी परत एकदा सुरुवात करत होते तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला अगदी ढकलून बाहेर काढले की अवंतिका मी सिरियल करते, त्याच्यामध्ये उत्तम रोल निघालेला आहे आणि तूच तो करायचा आहेस. काय म्हणते असं म्हणून मी त्या म्हणजे ह्याला सुरुवात केली अवंतिकाला. आणि खूप वर्षानंतर काम करत होते आणि माझा फेवरेट रोल आहे असं मी म्हणू शकते अवंतिकाचा. आणि मर्मबंधातला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की ती मालिका पण केवढी गाजली. जे आजही अवंतिका पुन्हा दाखवली तरी लोक बघतील. एक फोन घेऊया आपण. श्वेता यांचा फोन आलेला आहे दादरहून. श्वेता, बोला, प्रश्न विचारा. हाय सुलेखा, कशी आहेस? पावडर. हाय, काय म्हणतेस? श्वेता माझी अगदी लहानपणीपासूनची मैत्रीण आहे. बोल बोल बोल. अगदी आम्ही म्हणजे खूप लहानपणीपासून आम्ही दोघी अगदी बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि आमचा एक म्हणजे तुम्हाला एक खास किस्सा सांगते. आमच्या दोघींच्या आठवणीतला एक श्वेता, बापरे, आपले किस्से काही सांगण्यासारखे नाही. सांगू लोकांना काही ऐकण्यात असतं मजा तरी त्यातल्या त्यात जर लोकांना ऐकता येईल तसं आहे. आमच्या दोघींच्या आठवणीतला मजेशीर किस्सा सांगते. त्या शाळा कॉलेजच्या दिवसात मी आणि सुलेखा नेहमी एकमेकींच्या घरी राहायला जायचो आणि ते खास अभ्यास करण्यासाठी. करायचे पण तुम्ही अभ्यास? आम्ही पहिल्या नंबरातले मुली होतो. किती खोटं वाटलं तरी हे सत्य आहे.
हो की खरं नाही? आहे? मग काय आणि अशाच एका दिवशी मी सुलेखाच्या घरी अभ्यासाला गेले होते. त्या दिवशी हॉलमध्ये अगदी अभ्यास करून करून कंटाळा आला होता, म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की बाल्कनीमध्ये जाऊन अभ्यास करावा. आणि अभ्यास राहिला बाजूला, पण अचानक आम्ही दोघी हिंदी पिक्चरची गाणी म्हणायला सुरुवात केली. अच्छा. आणि आमचा सूर कधी वाढला ते आम्हाला कळलंच नाही. बाय द वे, सुलेखा गाते कशी? त्याचं तिला म्हणायला सांगा तुम्ही असं म्हणणार तिकडे. तेच. नाही हा, खूप वाईट. नाही, पुढची मजा ऐका. आणि आमचं असं आहे, जवळजवळ 5-6 दिवस असंच सुरू राहिलं. आणि सुलेखाच्या घरी खाली एक अगदी दादर टीटीचा फेमस भेळवाला होता. ओके. एक आठवड्यानंतर तो आम्हाला भेटला आणि म्हणाला, ताई माझा स्टॉल अगदी जोरदार सुरू आहे. कारण आजकाल सगळ्यांना भेळेसोबत गाणीही ऐकायला मिळतात. आणि म्हणून मी माझ्या स्टॉलचे नाव बैजूस म्युझिकल भेळवाला असे ठेवले आहे. आणि त्याच्या या वाक्यापुढे आम्हाला काय बोलावं तेच कळलं नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. काय सुलेखा, आठवतंय ना? अरे म्हणजे काय, आणखीन बरंच काय काय आठवतंय. तू फोन ठेव. खरं तर मला एवढं बोलायची इच्छा होती, परंतु आता आपल्याला इतरांनाही चान्स द्यायचा. श्वेता, धन्यवाद फोन Thanks, केल्याबद्दल, श्वेता, आणखी छान अनुभव शेअर केल्याबद्दल. खूप म्हणजे त्या काळचं ते आपलं वातावरण, ते लाईफ काही वेगळंच होतं नाही का? म्हणजे तर त्यावेळेस तुला अभिनयात यायचंच होतं असं ठरवलं होतंस की आपलं काहीतरी वेगळं नाही, व्हायचं? मी तेच- मला असं कळलं की तुला स्वयंपाकाची आवड होती, म्हणजे तुला काही मोठं रेस्टॉरंट किंवा असं. हो येस, ते तर आहेच. व्हेरी मच ऑन द अजेंडा. म्हणजे फक्त रेस्टॉरंटच नाही तर एका रिसॉर्टचा सुद्धा घाट घालते काय मी म्हणते? आता. कुठे? नाही, ह्याच्याबद्दल म्हणायचं झालं, अभिनयाबद्दल म्हणायचं झालं तर मला अजिबात गंध नव्हता. पण आईने सांगितलं होतं की ऑडिशन द्यायची आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायचा. फक्त अभ्यास आहे की अभ्यास करत बसायचं नाही. तर तसं संजयकडे गेले आणि संजयनी सिलेक्ट केलं आणि अतिशय उत्तम बोल्ड केलं. पण त्यांनी अशा मला. प्रकारचा एक व्यक्ती आयुष्यात मिळणं किती महत्त्वाचं आहे. अगदी खरं. त्याने एक डायरेक्शन आपल्याला मिळते, म्हणजे की खरं आहे. तर तेव्हापासून मग तू म्हटलं की नाही आपण अभिनय क्षेत्रामध्ये असं करावं आणि विविध जॉनरच्या भूमिका. तू स्वतः या भूमिकांचा अभ्यास कशी करते? मग पहिले स्क्रिप्ट मिळाल्यावरती ही भूमिका त्या मी खरं सांगू का, आता जर का नाटक असेल किंवा सिनेमा असेल तर स्क्रिप्ट मिळते, पण सिरियलला कुठे हो? नाही. सिरियलला नाही हातात, म्हणजे त्या वेळेवर. हो अगदीच. आणि त्यातून आपण काय बेस्ट करू शकतो. आणि ऑफकोर्स शेजारी शेजारी पक्के शेजारी आता जर मी करते तर त्याच्याबरोबर करताना माझ्याबरोबर खूप दिग्गज अभिनेते आहेत. आनंद इंगळे आहे, वैभव आहे, विद्याधर जोशी बाप्पा आहे, विशाखा आहे. सगळे. तर ह्या सगळ्यांनी मला आणि इतकं कॉमेडीतले छान- मेन म्हणजे त्यांनी खूप काम केले. एक्झॅक्टली, कॉमेडियन्स आहेत सगळे. Comedians आहेत. आणि त्यांच्यामध्ये माझं एक स्थान निर्माण करणं Correct. वॉज अ लिटिल डिफिकल्ट, पण अतिशय You छान proved it. सपोर्ट, खूप छान सपोर्ट केला. नाही. त्याच्यानंतर माझा अगदी लाडका दिग्दर्शक म्हणजे विनोद लवेकर आणि मंगेश. ओके. मंगेशनी तर इतका सपोर्ट केलाय आणि प्रत्येक गोष्ट मंगेश करून घेतो. ग्रेट. कारण त्यालाही माहितीये की The best आणण्यासाठी. त्यालाही माहितीये की ही आपली सिरियल जी आहे ती आतापर्यंत जी बेस्टच व्हायला पाहिजे. तर सगळे मिळून हेल्प करतायत आणि आय थिंक मला ऑडियन्स कडून सुद्धा रिॲक्शन खूप छान मिळते. सुलेखा, मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे. सुलेखा तळवलकर असं म्हटलं की ठीक आहे, स्मिता, ते इतक्या वर्षांपासूनचं त्यांचं एक अस्तित्व आहे, अभिनेत्री, निर्माती, संचालिका म्हणून देखील. पण तुला प्रपोज कोणी केला? म्हणजे त्यांच्या मुलाने केलं की त्यांनी तुला की मला ही सून हवी बाबा? नाही, ऑफकोर्स मुलानेच मुलानेच केलं का? आणि त्याच्यानंतर आईने ही सून का बाबा असं झालं. असं चालेल बघ. ठीक आहे, आता तू म्हणतोयस तर का? नाही, आता खूपच लाड करतात. म्हणजे सुरुवातीला ऑफकोर्स आम्ही खूप लहान होतो ग, म्हणजे अगदी 17-18 वर्षाचे वगैरे आम्ही होतो जेव्हा प्रेमात पडलो. काय आणि म्हणतेस? हो, कधीची गोष्ट आहे ही? आईच्या वेळेसची. अच्छा. आई महेश मांजरेकरचा आई करत होते सिनेमा आणि तेव्हा मेधा मांजरेकरची, महेशची बायको आहे, तिची माझी खूप चांगली मैत्री झाली आणि तिने अंबरला मला इंट्रोड्यूस करून She is a दिलं. mediator. मीडिएटर नाही, तिने लग्न लावून दिलं आमचं काय ऍक्च्युअली. ओके, गुड गुड. एक फोन घेऊया आपण. Sure. रुचिरा यांचा फोन आलेला आहे. रुचिरा, बोला, प्रश्न विचारा आपला. हाय सुलेखा, कशी आहेस? हाय रुचिरा, आय एम फाईन. खूप बरं वाटतंय तुला इथे बघून. नेहमीच बघतच असते,
पण आता बघून तर अजूनच आनंद होतोय. तुझा इंटरव्ह्यू चालू आहे म्हटलं चला फोन करूया आता तुला. थँक्यू सो मच. ऍक्च्युली सुलेखा आणि माझी शाळेपणापासूनची मैत्रीण आहे आणि आम्ही खूप मजा केलेली. आम्ही तिच्या घरी जायचो म्हणजे शाळा सुटल्यावर जायचो आणि आम्ही जेव्हा हे करायचो तेव्हा भेटायचो तेव्हा असंच कॉमेडी म्हणते ती मला जमत नाही पण कॉमेडी आम्ही तिची आम्ही मस्त. सुलेखा एकदम सगळ्यांचे आवाज काढण्यात एकदम माहीर आहे. अरे बापरे. आम्ही एकमेकींच्या मैत्रिणीचे पण फोन करायचो एकमेकींना कोणाचा खास आवाज काढायची. आणि असंच एक एक सगळे किस्से खूप आठवणीत आहेत. अजूनही आम्ही माझ्या शाळेच्या मैत्रिणी आम्ही भेटतो कधीतरी त्याच्या. हा पण सुलेखा पूर्वी जशी होती तशीच आता वाटते ना. हो आता पण तशीच आहे आणि तिने सगळं मेंटेन केलेलं आहे. तिचं करिअर आहे, तिचं लाईफ आहे, तिची मुलं आहेत आणि खरंच वी आर व्हेरी लकी टू हॅव हर इन आवर. ग्रेट ग्रेट मस्त. हो हो थँक्यू रुचिरा. आय एम व्हेरी लकी टुडे. तुझ्याशी बोलायला मिळालं, श्वेताशी बोलायला मिळालं, थँक्स टू झी 24 तास ऍक्च्युली. थँक्स अ लॉट. बाय. खरं सुलेखा पण एकूण तुझ्या मित्र म्हणजे सगळ्या मैत्रिणी वगैरे बघितल्या की तू मस्त एकदम हो मला सगळ्यांशी संबंध ठेवणं. बेसिकली मी एकुलती एक आहे बरं. आणि मी आई आणि वडील हे तिघ जण आम्ही घरात आणि आम्हाला लोक प्रचंड आवडतात. म्हणजे आमचं घर कायम आई भरलेलं आणि असायचं. वडील तसे ते कुठल्या फील्डमध्ये. नाही डॅडी मम्मी दोघंही कमर्शियल डिझायनर्स. अच्छा कमर्शियल आर्टिस्टच आहे. पण आम्हाला लोकांची इतकी आवड आणि घर कायम आमचं भरलेलं असायचं. डॅडीचा पण मित्रपरिवार, मम्मीचा पण मित्रपरिवार भरपूर. आणि म्हणून मी लहानपणापासून माझी एक फॅन्टसी होती की जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न करायचं म्हणजे घरातच खूप लोक असणार. स्मिता चित्र अकॅडमी खूप चांगले चांगले उदयोन्मुख कलाकार आज आपण बघतोय त्याच्यातून निघालेले आहेत आणि तुम्ही त्यांना एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म असा दिलाय त्या निमित्ताने एकूण. आणि तू स्वतः संचालिका आहेस. कधी सुरुवात झाली त्या सगळ्या अकॅडमीची. 8-10 वर्षापूर्वी बेसिकली सगळं प्लॅनिंग आणि ह्याचं चालू झालं आणि किंग जॉर्ज शाळेपासून आम्ही सुरुवात केली. माझ्या डोक्यात अशी संकल्पना होती की हल्ली मुलं जी स्ट्रगल करतात ना या क्षेत्रामध्ये त्यांना मुळात बिचाऱ्यांना स्ट्रगल म्हणजे काय किंवा कुठपासून स्ट्रगल करायचं किंवा कुठच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये जायचं किंवा नक्की काय करायचं, स्ट्रगल म्हणजे काय करायचं हे माहित नसतं. तर त्यांना एखादा आपण जर का प्लॅटफॉर्म देऊ शकलो, कारण मला नेहमी वाटायचं की माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये की मला जर का कोणीतरी हात धरून सांगितलं असतं ना सुलेखा हे 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 आणि हे करायचं बरं का तू आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाहीये, तर मला खूप हेल्प झाली असती. तर तशी मदत मला या सगळ्या मुलांना करायची होती. म्हणून मी स्मिताताईंशी एकदा बोलले आणि त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात अशी एक कॉन्सेप्ट आहे की आपण अकॅडमी चालू करूया. तर त्या म्हणाल्या आणि त्या अत्यंत बिझी असतात कायम. त्या म्हणाल्या माझ्याकडे खरंच वेळ नाहीये, खूप सुंदर आयडिया आहे, तू सुरू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तेव्हापासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 8 एक आमचे इन्स्टिट्यूट्स आहेत. खरं अगदी. आणि म्हणजे खरोखर की अभिनय जो आहे आज आपण बघतो की ती जी निवड आहे भूमिकेची ती देखील डोळसपणे करायला पाहिजे. उगाच काहीतरी ग्लॅमर आहे त्याकडे जाऊ नये आणि त्यासाठी किती मेहनत आहे हे देखील तुम्ही शिकत. मी सुद्धा भूमिका सिलेक्ट करताना एज फॅक्टर हा घेतच नाही. त्या भूमिकेमध्ये किती वजन आहे ते फक्त बघते. कारण मला बरेच जण म्हणतात की अगो बाई एवढ्या मोठ्या मुलाची आई तू कसं काय करतेस, तू एक्सेप्ट करू नकोस. पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. इवन अग्निहोत्र म्हणा किंवा श्यामचे वडील म्हणा, व्हाईटनर वगैरे लावून काम करायला. तुला काय वाटतं कुठली भूमिका तुला अपेक्षित आहे असं तुला वाटतं की नाही ही भूमिका मला करायचीच आहे. माझ्यासाठी कुठली भूमिका करायची याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किती वेटेज आहे आणि मला ती मनापासून किती करायला आवडेल ती इथे टच झाली पाहिजे. कारण आपण लोकांसाठी शेवटी काम करतो, स्वतःसाठी नाही. खूप छान तू इथे आलीस आणि आम्हाला इतका छान वेळ दिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.